नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तुम्ही व्हिडिओ पाहता आहात का? स्क्रॉल करू नका, थांबा. हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर सर्वात आधी मला सांगा, तुम्हाला कुठला फिश आवडतो ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पटकन. तर आजची फिश आहे चिलापी, भिगवणची स्पेशल चिलापी फिश फ्राय, तोसुद्धा तव्यावरती आणि रवा लावलेला. छान असा कुरकुरीत क्रिस्पी चिलापी फिश. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथे चिलापी फिश छान असं साफ करून आणलेलं आहे. त्याची पोटातली घाण वगैरे सगळं काढून घेतलं आहे, स्वच्छ धुतलेलं आहे. सुरुवातीला त्याला लिंबू आणि मिठाने छान मॅरिनेट करायचं. नंतर लसूण अद्रक ठेचलेलं इथे लावलेलं आहे, तुम्ही पेस्टही वापरू शकता. नंतर चवीनुसार लाल तिखट, हळद छान लावून घ्यायचं. आणि माझ्याकडे फिश फ्राय मसाला आहे, तो थोडा इथे लावलेला आहे. तुमच्याकडे इथे तांदळाचं पीठ असेल तर ते तुम्ही इथे थोडंफार लावू शकतात. छान असं चोळून मसाज करायची, त्याला थोडंसं तेलही लावायचं, थोडीशी कोथिंबीर लावायची आणि 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं. फक्त एवढं की हा फिश मोठा आहे, त्याला पोटामध्ये असे कट दिलेले आहे जेणेकरून तो आतमध्ये सर्व मसाला छान मुरला जाईल, मॅरिनेट होईल. अशा पद्धतीने आपण हा फिश आहे ना बाजूला ठेवून घ्यायचा 15-20 मिनटं. आणि नंतर मग छान तवा गरम करून आहे ना त्याला फ्राय करायचं आहे. पण त्याआधी आपण एक कोटिंगसाठी ना एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर काय करायचं, एका प्लेटमध्ये रवा घ्यायचा, थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा जो फिश फ्राय मसाला आहे तो थोडासा चवीनुसार टाकायचा. तुम्हाला कितपत तिखट किंवा स्पायसी किंवा कमी तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकतात सर्व मसाले. छान असं आपण रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, तिखट टाकायचं, फिश फ्राय मसाला टाकायचा, व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं, सर्व एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर त्यावरती हा फिश ठेवायचा, सर्व बाजूने छान कोटिंग करून घ्यायचं आणि तवा गरम करून तेल टाकायचं आवश्यकतेनुसार आणि हे कोटिंग लावलेला फिश आहे ना त्यावरती ठेवायचा आणि छान असा 5 मिनटं लो टू मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचा. हवं असेल म्हणजे हा आता कसं आहे मोठा मासा आहे त्यामुळे मी इथे झाकण ठेवत आहे आतपर्यंत व्यवस्थित असं शिजण्यासाठी. तर एक 5 मिनटासाठी छान असं कुरकुरीत आपण एका साईडने शिजवून घ्यायचा, झाकण ठेवायचं 1-2 मिनटासाठी आणि पुन्हा 5 मिनटानंतर पलटवून घ्यायचं. मासा आवश्यकता वाटल्यास तेल पुन्हा टाकायचं आणि दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा. तर मस्तपैकी तवा चिलापी फिश फ्राय तयार होतो आपला. तर हा तुम्ही असंच लिंबू टाकून खाऊ शकतात, छान कांदा, लिंबू, पुदिना वगैरे तुम्ही वापरून खाऊ शकतात. तुम्हीसुद्धा असं बनवतात का फिश? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगा. तर कशी वाटली आजची रेसिपी? तर भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. 1 मिनिट थांबा मंडळी. तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.